नमस्कार शेतकरी मित्रांनो, खेतीबाडी युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। आजचा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण खूप आहेत, कारण की या ठिकाणी तुम्ही जर बघत असाल तर हा ज्या विहरणाच्या प्लॉट मध्ये आहे तर बॅगिंगचं काम चालू आहे। बरं, एक बॅगिंगचं काम चालू असताना ह्याला सेटिंग पण जास्त झालं, त्यामुळे जास्त झालेला पेरू पण काढून टाकलेला आहे आणि ठराविक चांगल्या क्वालिटीचा पेरू बॅगिंग केलेला आहे। सर्व झाडांना एका झाडाला एक 100 ते 120 पत्र बॅगिंग झालेलं आहे। महत्वाचं म्हणजे हा जो प्लॉट आहे हा वर्षातून 3 वेळा माझा हार्वेस्टिंग होणार आहे, म्हणजे मी 3 वेळा एका वर्षामध्ये ह्या बागेवर फळधारणा घेतलेली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा सगळा माल आम्ही एक्सपोर्टच्या दृष्टीने तयार करत आहे आणि एक्सपोर्टला तयार करत असताना रेसिड्यूज फ्री, जर आपल्याला युरोपियन कंट्रीमध्ये जर एक्सपोर्ट करायचं तर रेसिड्यूज फ्री करावा लागतो, तर त्या दृष्टीने हा माल तयार केलेला आहे। कारण की आपला जो पूर्ण जो प्लॉट आहे हा पूर्ण रेसिड्यूज फ्री आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकलचा जा वापर जो आहे तो अभ्यासपूर्वक केलेला आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचा माल पिकवायचा आहे, ज्यांना एक्सपोर्ट करायचा आहे, पेरू बागेमध्ये जे काम करायचं आहे, अशा शेतकऱ्यांना आमचे चॅनल जरूर सबस्क्राईब करा। आणि ह्या बागेचे अजून एक 2-3 टप्प्यामध्ये व्हिडिओ बनवणार आहे, त्यामध्ये मी एक्सपोर्ट करत असताना कुठले केमिकल वापरतो किंवा कुठल्या केमिकलचा रेसिड्यूज किती दिवस राहू शकतो याच्यावर त्याचे स्प्रे आपल्याला घ्यावे लागतात, तर त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहेत। आणि आज जर तुम्ही बघितलं असं तर खूप चांगलं असं सेटिंग झालेलं आहे, दुसऱ्या शेंडाचा मारून घेतलेला आहे। या वर्षामध्ये तिसऱ्यांदा फळधारणा घेतली, तर तुम्ही आता या पूर्ण प्लॉट मध्ये एक नंबर सेटिंग मध्ये होऊन जो सर्वसाधारण 500 रोपं आहेत, तर या ठिकाणी आता 60,000 बॅगिंग झालेले आहे आणि अजून बॅगिंग काही भागात चालू आहे, म्हणजे एक ठराविक भागामध्ये अजून बॅगिंग चालू आहेत। आणि जादा झालेला पेरू किंवा क्वालिटी नसलेला पेरू सुद्धा हा काढून टाकलाय, तर तुम्ही या ठिकाणी असं बघत असाल तर हा पेरू रिमूव्ह पण केलेला आहे। तर ज्या शेतकऱ्यांना पेरू पिकावर काम करायचं आहे, ज्या शेतकऱ्यांना बागा लावायच्या आहेत, छाटणी कशी करायची माहिती घ्यायची आहे, सेटिंग मध्ये चांगले येण्यासाठी काय करायचं आहे, एक्सपोर्ट करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, तर अशा शेतकऱ्यांनी जरूर चॅनल सबस्क्राईब करा। यानंतर या प्रत्येक गोष्टीवर आपण डिटेलमध्ये चर्चा करू आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवू, पण आपण लवकरच पुढल्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टीवर डिस्क्रिप्शन मध्ये चर्चा करू। धन्यवाद।